तुझ्या मायाळू बहिणीने आमच्या घरात चोरी केली आहे आणि ती फरार झाली आहे. तिच्या विरोधात मला चोरीची कंप्लेंट नोंदवायची. तक्रार नोंदवायची काही गरज नाही. अरे सावलीला शोधण्याऐवजी आपण तक्रार काय नोंदवतोय? चोरीचा आळा लावतो तिच्यावर. एवढा बोभाटा करायची काय गरज आहे? प्रत्येकाची आपापली मतं असतात सारा. माझं सुद्धा मत आहे, ठाम मत आहे त्या पोरीबाबत. आणि तिच्या बाबतीत मी चुकू शकत नाही. ती पोरगी दोषी आहे हे नक्की. हे बघा, ही तुझ्या मताचा रिस्पेक्ट करतो मी, पण माझं ऐकशील? तक्रार नको नोंदवू प्लीज. कुठलीच गोष्ट अजून क्लिअर झालेली नाही. कुठल्या गोष्टीवरून आपण निष्कर्ष लावतो? ठीक आहे, थांबूया. वेळच हवाय ना आपल्याला. चल, दिला तुला वेळ. 2 दिवस पुरतील. पण 2 दिवसानंतर जर काही पोरगी आपल्याला सापडली नाही तर आम्ही जो निर्णय घेऊ तो तुला मान्य करावा लागेल. ठीक आहे, मान्य आहे मला. वाह वाह रे मेरे मुगले आजम, वाह. देवा, ही मस्करीची वेळ नाही आहे. मी पण तेच म्हणतोय, काय मस्करी लावली आहे हा? एकीकडे तुझ्याच घरचे लोक इथे येऊन सावलीला चोर ठरवत आहेत आणि दुसरीकडे तूच तिची बाजू घेतोयस. आणि हे सगळं माझ्या चौकीत चाललंय, तुझ्या घरात नाही. या सगळ्याचा काय अर्थ काढायचा मी? अरे पण कोणीतरी बाजू घेतली पाहिजे ना. बरोबर आहे ना, मी पण तेच म्हणतोय. घ्या ना बाजू. तुम्ही काय मोठी लोक, एकदा आरोप करणार, एकदा बाजू घेणार. तुम्हाला गरिबाचं दुःख कधीच कळणार नाही रे. सावली बाबतीत माझ्याच घरात मी किती सहन करतो ना, हे तुला माहिती नाहीये. तू तू सहन करतोस? काय सहन केलंयस रे? सांग ना. बरपडे चल. दाखवा याला. बघ बघ, जवळच असलेल्या गव्हर्नमेंटच्या CCTV वरती आम्हाला हे फुटेज मिळालंय. बघतोयस? उन्हातानात अनवाणी पायाने चालते माझी बहीण. निर्जन रस्त्यावरून रात्रीची एकटी फिरते माझी बहीण. आणि सहन तू करतोयस? वा. अरे माहेरचे सासरचे सगळे दरवाजे बंद झाले तिच्यासाठी आणि तू सहन करतोयस? तू काय AC लावून घरी झोपला असशील ती निघून गेली तेव्हा. हा? का गेली ती सांग ना. घरी होतास ना तू, अडवू शकला असतास तिला. का नाही अडवलंस? बोल ना. तुला शोधायला आलोय मी. आत्ता आत्ता शोधायला आलास इकडे इतक्या उशिरा? आत्ता जाणीव झाली तुला ती हरवल्याची? वा. श्रीमंत लोकांचं भारी असतं राव. तुम्ही ना प्रेम एकदम लार्जर दॅन लाईफ करता, म्हणून तुम्हाला दुःख सुद्धा लार्जर दॅन लाईफ सेलिब्रेट करायचं असतं. आणि त्यासाठी लागणारा भरपूर वेळ आणि भरपूर पैसा तर आहेच तुमच्याकडे, आहे ना? वा, कमाल आहे राव तुमची, कमाल आहे. तुला माहिती आहे सरण, तुमच्या संसारातल्या अडचणी एक भाऊ म्हणून ती माझ्यासोबत शेअर करायची. आणि या अडचणींना कधीच मी स्वतःच्या नावाचं लेबल लावलं नाही. या सगळ्या अडचणी ती एक मैत्रिणीच्या नावाने शेअर करायची माझ्यासोबत. का? कारण तिला कधीच कळू द्यायचं नव्हतं की तुमच्या संसारात काहीतरी प्रॉब्लेम आहे. हे सारण, तुला कधीच तिच्या डोळ्यामध्ये तुझ्याबद्दल असलेलं प्रेम दिसलं नाही का रे? हा? तुला कधीच नाही जाणवलं आपली सिस्टर किती झुरते तुझ्यासाठी? सारंग, आता एक प्रार्थना कर फक्त.
काल टोटल 7 अपघात झालेत पुण्यात. त्यातला एकही अपघात देवा, येणे वर उतरलाय. नाही ना अजून. पोरीला कधी शुद्ध यायची काय माहित. काय वाटतंय तुम्हाला? विठ्ठला, पोरीची अवस्था बघवत नाही. तुझ्या दरबारात पोरगी आणले. कुठून आली, कशी आली, काहीच ठाव नाही. पोरगी दुखावलेली वाटते, त्रासलेली वाटते. या जगात दुखावलेल्या, त्रासलेल्या माणसांना आधार कुणाचा, हे पण तू माझ्याकडून ऐकून घेणार आहेस होय? विठ्ठला, तुझाच ना, तुझ्याच कृपेने आयुर्वेदिक विद्या मिळाली मला. ही सिद्ध्या पणाला लावून बसलोय. या पोरीचं आयुष्य आमच्या पदरात घाल. पांडुरंगा, तिला बरं कर, तिला बरं कर. देवा, मी माझ्या आईचा शब्द नाही टाळू शकत. 48 तासांचा वेळ दिलाय मला तिने. तुला वाटत असेल की मी काहीच प्रयत्न केले नाही माझ्या बाजूने, पण तसं नाहीये. नाही, भावनेच्या भरात तू खूप काही बोलून गेलास मला. सोड, मी इथे काय मनाला लावून घेतलेलं नाहीये, पण तू ना फक्त तुझ्या बाजूने विचार करतोयस. तुझी बाजू बरोबर आहे, पण एकदा माझ्या बाजूने विचार करून बघ ना. मी यापुढे जे काय बोलेन ना, कदाचित तुझ्या मनाला लागेल, पण तू ना जॉईंट फॅमिलीमध्ये राहिलेला नाहीये. कुटुंब काय असतं ना तुला माहिती नाही. जेव्हा आपण सगळ्यांसोबत राहतो ना, सगळ्यांना सांभाळून घ्यावं लागतं, समजून घ्यावं लागतं, सगळ्यांची मतं ऐकून घ्यावी लागतात आणि त्यांच्यासोबत चालावं लागतं. असं नातं तोड म्हणून नातं तुटत नसतं. माझ्या आईने आणि भावाने माझ्यासाठी आणि कुटुंबासाठी खूप केलं आहे. हे सगळं साम्राज्य जे उभं केलंय ना, सगळं माझ्या आईने आणि भावाने कष्टाने उभं केलंय. माझं काहीच नाही आता. माझं काय माहिती, आयुष्यात मी पहिल्यांदा एका मुलीवर प्रेम केलं. फसवणूक झाली माझी तिथे. त्याच दरम्यान सावली माझ्या आयुष्यात आली. ज्या परिस्थितीमध्ये सावली माझ्या आयुष्यात आली ना, ती परिस्थिती फार चुकीची होती. माझा सावलीवर राग नव्हता, त्या परिस्थितीवर होता. स्वतःला सावरलं मी. काळांतराने लक्षात आलं की सावली पण त्याच परिस्थितीमुळे त्रासली गेली. तिच्या बाबतीत दया आली मला. तीच भावना पुढे मैत्रीत बदलली. तू तिचा भाऊ असशील, पण खरं खरं सांगतो तुला, माझं सावलीवर प्रेम नाही. मी सावलीवर प्रेम नाही करत आहे. फक्त एक वेगळी फिलिंग आहे. काळजी वाटते मला सावलीची. तिच्या बाबतीत चांगलं घडावं असंच वाटतं. तिच्या हक्काचं तिला फक्त मिळू दे बस. सर, परवाच्या दिवशी घाटात जो अपघात झाला ना, त्याचा आरोपी सापडलाय. त्याने एका 20 वर्षाच्या पोरीला गाडीने उडवल्याची कबुली पण दिली आहे सर.
तुळशी माळ ही श्वासांची तुटे धाव विठ्ठला जीव झाला कासा विसरूप दाव विठ्ठला तुळशी माळ ही श्वासांची तुटे धाव विठ्ठला जीव झाला कासा विसरूप दाव विठ्ठला तुळशी माळ ही श्वासांची तुटे धाव विठ्ठला खूप काळजी वाटते हो. सगळं होईल ना व्यवस्थित? खूप घातक योग आहे तिच्या पत्रिकेत. असा योग खूप वर्षांनी माझ्या समोर आलाय. ही वेळ हा काळ खूप अवघड आहे माझ्या लेकीसाठी. होऊन होईल. तर तुम्ही यावर काहीतरी उपाय शोधाल ना? हलका शोधावाच लागणार आहे. ते तुझ्यामुळे नुकसान होतंय. मॅडम ऐकून तर घ्या ना माझं. तू कामात चुका करून सुट्टीवर गेलास. तुझ्यामुळे इतक्या सकाळी मला यावं लागलं, तुला फोन करून बोलवावं लागलं. मूर्ख. मॅनेजर तुला आत्ता केलाय सारंगने. याआधी काय होतास विसरलास? घरी जेवायला नव्हता ना तुमच्या? माझ्या घरी नोकर होतास ना? अहो मॅडम समजून घ्या हो. इथं सावली गायब झाली म्हणून जरा कामात माझ्याकडनं गडबड झाली. समजून घ्या तुम्ही. ती गायब झाली म्हणून मी काय करू? तुम्ही दोघेही सेम आहात. तू कामात माझं नुकसान करून सुट्टीवर गेलास. अहो मॅडम समजून तर घ्या. हो का? मला उलट उत्तर द्यायचं नाही तू, नाहीतर तुला मॅडम. हो एखाद्याशी असं वागतात का? ए हॅलो, तू कोण आहेस? नोकर आहे तो माझा. ह्याच्यामुळे कंपनीचं नुकसान होत आहे माझ्या, म्हणून बोलते याला. असं झालं का मॅडम? सॉरी सॉरी, मला माहित नव्हतं. मग तुमचं बरोबर आहे. हो दादा, कशाला लागतात तो सुट्ट्या तुम्हाला? नोकरी करता ना यांच्याकडे, मग सुट्ट्या कशाला लागतात? म्हणजे असेल तुमचं एखादं महत्वाचं काम, ते समजा नाही केलं सुट्टी घेऊन तर काय होईल? तुमचं डोकं फिरेल, तुमचं कामात लक्ष नाही लागणार, यांच्या कंपनीचं नुकसान होईल, यांची कंपनी बंद पडेल. तुम्हाला काय फरक पडतोय? मॅडम तुम्ही कशाला ठेवतो अशा लोकांना कामावर? काढून टाका. तुमचे सगळे फॅमिली मेंबर आहेत ना, सगळे एकत्र करा. सगळी कामं तुम्ही करा. म्हणजे घरात तुम्ही, कंपनीत तुम्ही, बागेत तुम्ही, जो काय फायदा होईल तो तुम्हालाच. सगळी लोक काढून टाका आणि तुम्ही एकटे काम करा. डिस्गस्टिंग. मी पण कुणाच्या तोंडी लागते? लागू पण नका. कष्टकऱ्यांच्या कामाची जाण तुम्हाला काय असणार? अहो दादा, कशाला मनावर घेता इतकं? खंबीर राहायचं. खचलात ना की असली लोक जास्त करतात. त्यांची बी काय चूक आहे म्हणा. त्यांनीच मला नोकरी दिली आहे, ते बी शिक्षण नसताना. त्यामुळे रागाच्या भरात बोलले असतील. मग आत्ता शिका. शिक्षणाला वयाचं बंधन नसतं दादा. अहो आता कसं शिकणार मी? दिवसभर कामातच असतो. अहो, त्यासाठी रात्र शाळा आहेत, रात्रीची कॉलेज आहेत. दादा शिकलं पाहिजे. शिक्षणाने माणूस समृद्ध होतो, त्याला जगात सन्मान मिळतो. दादा शिकाल ना आता? वय आता थांबायचं नाही. वय आता थांबायचं नाही.
ही तीच पोरगी आहे का? हो. काय केलंस तिच्यासोबत? अरे काय केलं तिच्यासोबत? सांगतो साहेब. बोल. आम्हाला रात्रीचं काहीच दिसलं नाही आणि ती मुलगी गाडीखाली आली. आम्हाला काही समजलं. मग आम्ही तिला उचलून नदीत फेकून दिलं. घेऊन जायला. देवा, सावलीला शोधायला हवा. हो. चल ना, शोधू आपण. तू शांत हो. शांत हो सारंग. सारंग शांत हो. आपली पण सिस्टर आहे ती. जगाच्या कुठल्याही कोपऱ्यात असेल ना तरी आपण शोधून काढू तिला. तू काळजी करू नकोस. घोरपडे सर. कामाला लागा. आपली टीम तिकडे पाठवून द्या. जिथे ऍक्सिडेंट झालाय त्या नदीपात्राची तपासणी करा. ओके सारंग, टेन्शन घेऊ नको. काही झालं तरी आपली सावली सापडणारच. कळलं? कंप्लेंट नाही करू दिली म्हणजे असं कसं? ते आपल्याला तर माहिती आहे ना, पण आपण गुन्हेगाराला असं हातचं जाऊ द्यायचं का मॉम? थांब ना जरा. कशाला उगाच पॅनिक होतीयस तू? हं? आपल्याकडे 2 दिवस आहेत आणि तुझ्या समोरच मी बोलली ना सारंगला. 2 दिवसाच्या आत ती पोरगी जर का सापडली नाही तर आम्ही जो डिसिजन घेऊ तो त्याला मान्य करावाच लागेल. आणि तो ओके म्हणालाय. बघू, 48 तास आहेत आपल्याकडे. होईल काहीतरी. सॉरी मॉम. ऐश्वर्या मॅडम, तुम्ही का नाही काही बोललात? नाही म्हणजे तिलोत्तमा मॅडम काहीच करत नाहीत त्या सावली विरुद्ध. याला काय अर्थ आहे? कसली कंप्लेंट करायची तिच्या विरुद्ध? न केलेल्या गुन्ह्याची? त्या देवाला ओळखत नाहीस तू? जर त्याने खरंच इन्व्हेस्टिगेशन सुरू केली ना तर आपल्याला खूप महागात पडेल. मूर्ख आहेस. बेस्ट पार्ट इज तिलोत्तमाने सगळी सूत्र स्वतःच्या हातात घेतली आहेत आणि सारंगला 48 आवर्सचं डेडलाईन दिलं आहे. आता ते 48 आवर्स आपण आपल्या स्वतःसाठी कसे वापरायचे ह्याच्याकडे लक्ष देऊया. बरोबर बोलताय तुम्ही. तुम्ही म्हणाल तसं. पण ती मुलगी 48 तासाच्या आत ह्या घरात परत आली तर? नाही येणार ती परत, कारण त्या मुलीचा ॲक्सिडेंट झाला आणि हे फक्त मला माहिती. एक्स्ट्रा फोर्स मागवा. हो, काही लागलं तर माझं नाव सांगा. इमर्जन्सी आहे म्हणावं. हां, मोठ्या सर्च लाईट मागवल्या. डॉग स्क्वॉड मला अपडेट देत राहा. काय झालं? हा, चालू आहेत प्रयत्न. तू काळजी करू नको, मी आहे ना. हो, घोरपडेचा फोन. गुड न्यूज असणार. बोला घोरपडे. तुम्ही सांगितल्याप्रमाणे संपूर्ण नदीपात्र शोधून काढले. आपली माणसं पार नदीत खोलवर जाऊन बघतात पण सावलीचा काहीच पत्ता लागला नाही साहेब. नीट शोधलं नसेल त्यांनी. मी जातो तिकडे. ऐका ना, मी येतो तिकडे. आपण शोधू. सारंग, अरे मी शोधेन. मदत. सारंग 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 शांत हो. आपण पाठवलेली टीम ट्रेंड आहे. सावलीला शोधल्याशिवाय ते मागे येणारच नाहीत. ओके? सावलीला काही झालं नसेल. हे आपल्या सिस्टरला काहीच होणार नाही. कळलं? तुला प्रॅक्टिकली एक गोष्ट सांगतो. कायद्याप्रमाणे जोपर्यंत बॉडी सापडत नाही तोपर्यंत माणूस गेला असं गृहीत धरलं जात नाही. तू एक काम कर, घरी जा आता. थकला असशील खूप. आणि काळजी करू नको, मी आहे. सारंग, आपल्या सिस्टरच्या पाठीशी साक्षात विठुराय आहे आणि तो तिला काहीही होऊ देणार नाही. ओके? जा. काय झालं? सावली सापडेल.